चालला त्यागून राज्यसुख। बिंबिसारने हे पत्र एका रत्नजडीत सोन्याच्या पेटीत ठेवून एकात एक अशा 10 बहुमूल्य पेट्यात बंद केले। वर लाखेची सीलबंद मोहर लावली। नंतर ते मूल्यवान वस्त्रांनी सजविले। एका मंगल हत्तीच्या अंबारीत ठेवून राजकीय पांढ्या शुभ्र छत्राने आच्छादित करून एका श्वेत ध्वजाने युक्त सैनिक तुकडीसह वाजतगाजत तक्षशिला नगरीस रवाना केले। रस्त्यावर वाळू पसरून टाकली। दोन्ही बाजूला गुढ्या तोरणे उभारली, स्वच्छ पाण्याचे कलश ठेवले आणि आपल्या नगर सीमेपर्यंत स्वतः त्यासमवेत पायी चालत गेला व यापुढे यात्रा नेणाऱ्यांना ही भेट तक्षशिलेपर्यंत अत्यंत सन्मानपूर्वक घेऊन जावं। तेथे पोहोचल्यावर माझ्या वतीने माझ्या मित्राला हा संदेश द्यावा की अत्यंत एकाच स्थानी आदरपूर्वक हा संदेश उघडून वाचावा। पुक्कुसातीने आपली भेट सार्वजनिकरित्या लोकांसमोर उघडून पाहण्याचा संदेश दिला होता, कारण दोन्ही राजांच्या मित्रत्वाचा ठसा सर्वांच्यावर पडावा। बिंबिसार आपली भेट एकांतात एकट्यानेच उघडून वाचण्याचा संदेश पाठवितो। बिंबिसारला माहित होते की पुक्कुसातीजवळ पूर्वसंचित पुण्याई असेल, तर त्यामुळे तो हा धर्मसंदेश वाचून राज्यत्यागाचा विचार करेल। अशा परिस्थितीत त्याचे कुटुंबीय, राजमंत्री, नगरातील सन्माननीय उपस्थित लोक त्याच्या उत्साहावर पाणी ओततील, म्हणून त्याच्यासाठी एकांतवासच कल्याणप्रद होईल। हजारो मैलाची प्रदीर्घ यात्रा पूर्ण करून हा शाही काफिला जेव्हा गंधार देशाच्या सीमेवर पोहोचला, तेव्हा पुक्कुसातीने आपले मंत्रीगण पाठवून या राजकीय भेटीचे यथायोग्य स्वागत केले आणि तक्षशिलेपर्यंतची यात्रा मोठ्या उत्साहाने वाजत गाजत सन्मानाने केली। तक्षशिला राजधानीच्या सीमेवर स्वागतासाठी स्वतः पुक्कुसाती पोहोचला आणि राजमहालापर्यंत पायी चालून यात्रेत सामील झाला। मित्र बिंबिसारच्या सूचनेनुसार त्याने हा अमूल्य पेटारा राजमहालाच्या एकात कक्षात पोहोचविला। दरवाजावर एक रक्षक बसविला व एकांतात स्वतः आपल्या हातांनी उपहाराची पेटी उघडली। लाखेची राज्याची मोहर तोडली व पेटीतून पेटी काढत शेवटी रत्नजडित सोन्याची पेटी काढली व ती उघडल्यावर गोल गुंडाळलेले लांबच लांब सुवर्णपत्र अत्यंत आदराने बाहेर काढले। माझ्या मित्राने माझ्यासाठी धर्माची ही अमूल्य भेट पाठविली आहे, जी मध्यदेशसारख्या पवित्र भूमीमध्ये उपजली आहे। इथे मिळणे असंभवनीय आहे, म्हणून मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते सुवर्णपत्र उघडून वाचण्यास सुरुवात केली। पाहू तर खरं, माझ्या मित्राचा धर्मसंदेश काय आहे। पहिलीच ओळ होती, इध तथागतो लोके उत्पन्नो। इथे या लोकात तथागत उत्पन्न झाले आहेत। काय खरंच तथागत बुद्ध उत्पन्न झाले आहेत? मी खरंच का बुद्ध काळात जन्मलो आहे? केवळ या चिंतनानेच त्याच्या मनात प्रसन्नतेचा एक प्रबळ प्रवाह वाहू लागला आणि जेव्हा पुढे इतिपिसो भगवा आदी या शब्दांमध्ये भगवानांच्या गुणांचे वाचन सुरू केले, तर ते वाचता वाचता शरीराची 11,000 रोमरंध्रे पुलकित झाली। सारे शरीर रोमांचित झाले, सारे मन आनंदले। काही काळ तो अशा प्रसन्न विभोर अवस्थेत धुंद फुंद झाला। उभा आहे की बसलो आहे याचेही त्याला भान राहिले नाही। पुढील ओळी तो वाचूही शकला नाही। अशा भाव विभोर अवस्थेत बराच वेळ गेल्यावर जेव्हा भावावेश कमी झाला, तेव्हा त्याने पुढे वाचण्यास सुरुवात केली। पुढे शुद्ध धर्म गुणांची व्याख्या होती। स्वाख्यातो भगवता धम्मो आदी। वाचता वाचता पुन्हा सारे तन्मन पहिल्याप्रमाणेच फुलून शहारून गेले। पुन्हा तीव्र भावावेश जागृत झाला। पुन्हा काही काळ त्याची शुद्ध हरपली। काही वेळानंतर त्याचे मन शांत झाले, तेव्हा पुढील संघाच्या गुणांच्या पंक्ती वाचल्या। सुप्पटीपन्नो भगवतो सावक संघो आदी। हे वाचल्यावर पुन्हा तशीच अवस्था झाली। त्यानंतर पत्राचा चौथा भाग वाचू लागला। त्यात आनापान साधनेचे विवेचन होते। ते वाचता वाचता शरीरात आणि मनात आनंदाची अशी धाराप्रवाह अनुभूती येऊ लागली की सहजच मनाची एकाग्रता साधली।
अनेक जन्माचे पूर्वपुण्याईचे संचितामुळे समाधी अवस्था साधली. चित्ताने तात्काळ प्रथम ध्यान समाधी अवस्था साधली. थोड्याच अवधीत पहिल्या अवस्थेतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी अशी गहनतापूर्वक अवस्था त्याला प्राप्त झाली. बाह्य आलंबनांचे जरा देखील भान राहिले नाही. ही अवस्था बराच वेळ राहिली. जरी विपश्यनेची उच्चावस्था प्राप्त झाली नाही तरी चौथ्या ध्यान समापत्तीचा धर्मरस एवढा अपूर्व होता की वारंवार तो त्याच अवस्थेचा अभ्यास करीत राहिला आणि त्या रसास्वादनात 2 आठवडे सहज गेले. दालनाच्या दारावर रखवालदार बसला होता. केवळ व्यक्तिगत सहाय्यकाखेरीज इतरांना प्रवेश बंद होता. 15 दिवसांपर्यंत देशाचा राजा राजमहालाच्या राणीवंशात नव्हता की राजदरबारात नव्हता, न्यायालयात नव्हता की सेनालयात नव्हता. राज्यातील प्रमुख लोकांना चिंता वाटू लागली की राजाला अशी कोणती भेट मिळाली आहे की तो त्यातच रंगून राहिला आहे. चौथ्या समाधी ध्यानानंतर शांत रसाच्या स्वानुभूतीने प्रभावित झालेल्या राजा पुक्कसातीला आपल्या मित्राचे अंतिम बोल आठवले. खरंच मला राज्य त्याग करून त्वरित अभिनिष्क्रमण केले पाहिजे. माझे सद्भाग्य आहे की या काळात बुद्ध निर्माण झाले आहेत. त्यांच्या सान्निध्यात राहून संसार चक्राच्या सर्व दुःखातून मुक्त करणारी विपश्यना साधना शिकून मानवी जीवन सार्थक केले पाहिजे. कुणाला ठाऊक जीवन थोडेच शिल्लक असे. हे माझ्या मित्राचे महान उपकार आहेत ज्याने मला ही कल्याणकारी सूचना पाठविली. यासाठी जीवनमुक्त अरहंत होण्याच्या उद्देशाने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्यासाठी त्याने राजसिंहासन, घरदार त्याग करण्याचा दृढ निश्चय केला. आपल्या हातातील कृपाणाने डोक्याचे व दाढी मिशीचे केस काढले आणि सहाय्यक सेवकाकडून 2 भगवी वस्त्रे मागविली. एक अधोवस्त्र व दुसरे ऊर्ध्ववस्त्र बनवून अंगावर घेतले. एक मातीचे भिक्षा पात्र व लाकडाचा दंड मागविला. हातात घेऊन महालातून खाली उतरला. राजपरिवारातील लोक राजाला या वेशात ओळखू शकले नाहीत. त्यांना वाटले कोणी संन्याशी राजाला भेटायला आला असावा, तोच आता परतला असेल. राजदरबारांतील राजपुरुषही त्याला ओळखू शकले नाहीत. पण जेव्हा स्वीय सहाय्यकानेच साया परिस्थितीचा वृत्तांत कथन केला तेव्हा राणी महालात आणि राजदरबारात एक हाहाकार उडाला. वणव्याप्रमाणे हे वृत्त साया नगरात पसरले. पुक्कुसातीसारख्या प्रजावत्सल राजाने राज्यत्याग केला. या वृत्ताने सारी प्रजा दुःखसागरात बुडाली. प्रजेवर प्रचंड वज्राघात झाला. शोकमग्न, आकात करणारे नगरवासी, राज्याचे शासनाधिकारी, राजकुटुंबातील माणसे, भिक्षुवेशधारी पुक्कुसातीच्या मागे लागली. क्रंदन करीत म्हणाले, महाराज, आपल्या वाचून आम्ही अनाथ होऊ. भवतु सर्वमंगलम्. साधू 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 साधू.